नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र कागी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. थोड्या वेळापूर्वी पोलीस भरतीची साईट अंडर मेंटेनन्स असं दाखवत होती. त्यामध्ये साईट बंद झालेली होती, पण आता सुरळीत चालू झालेली आहे. यामध्ये काही अपडेट झालेले आहेत का? काही बदल झालेले आहेत का? वयवाढ होणार आहे का? किंवा मित्रांनो, यामध्ये पोलीस भरतीची फॉर्म भरण्यास मुदतवाढ होणार आहे का? या संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. यासाठी मित्रांनो, व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा. व आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑल क्लिक करा, जेणेकरून पोलीस भरती संदर्भात येणारा प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर चला मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरू करूया. पुढील माहिती बघण्याआधी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची अपडेट आहे. आपण महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त व सर्वात मोठी टेस्ट सिरीज सुरू केलेली 120 दिवसाची टेस्ट सिरीज असेल. तुम्हाला प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या विषयाच्या टेस्ट सोडवायला भेटेल. त्यामधील तुमचे असणारे डाऊटसुद्धा क्लिअर होतील व या सर्व हप्त्याभरात झालेल्या टेस्टच्या एक मोठी टेस्ट 100 मार्काची होईल. त्यामध्ये तुम्हाला झालेल्या अवघड प्रश्नाचे सोल्युशनसुद्धा भेटेल. टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी लगेच व्हॉट्सअपवर मेसेज करा. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे साईट ओपन होत नव्हती, आता सुरू झालेली आहे. यामध्ये काही बदल झालेले आहेत का? तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वयवाढ होणार आहे का? तर मित्रांनो, या संदर्भात सुद्धा आज हिअरिंग होती. आता पुढची हिअरिंग 15 तारखेपर्यंत ठेवलेली आहे. त्यामध्ये शक्यतो निकाल आपल्या बाजूने लागेल. 1 किंवा 2 वर्ष वयवाढ भेटेलच. कारण मित्रांनो, सध्या लोकसभाची निवडणूक सुद्धा आहे व यानंतर विधानसभाची निवडणूक सुद्धा आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किंवा ही निवडणूक समोर ठेवून त्यांना आपल्या बाजूने निकाल द्यावेच लागेल. कारण वयवाढ दिल्याने त्यांचं काहीही नुकसान होणार नाही, पण जर वयवाढ दिली तर खूप विद्यार्थ्यांना याचा फायदा सुद्धा होईल व याचा इलेक्शनवर सुद्धा परिणाम पडेल. त्यामुळे वयवाढ होणारच आहे. व आता काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की फॉर्मची तारीख तर संपत आली, 15 तारखेपर्यंत फॉर्म चालू आहेत. त्यानंतर एकदा जर फॉर्म भरणे बंद झाले तर वयवाढ होईल का? वयवाढ झाल्यास त्याचा फायदा कसा होईल विद्यार्थ्यांना? तर मित्रांनो, फॉर्मची सुद्धा मुदतवाढ वाढणार आहे. आज आपले मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सांगितले की ज्या SCBC सर्टिफिकेट सगळ्या विद्यार्थ्यांना भेटलेले नाही. आज खूप विद्यार्थ्यांनी आवेदन दिले होते, त्याचा त्यांनी लगेच उत्तर म्हणून त्यांना सुद्धा सांगितले की मुदतवाढ वाढणार आहे व सर्वांना जेव्हापर्यंत सर्टिफिकेट भेटत नाही तेव्हापर्यंत फॉर्मची तारीख चालणार. व त्यांनी जाहीर सुद्धा भाषण करताना सुद्धा सांगितले की आता आपण विद्यार्थ्यांसाठी वयवाढ सुद्धा वाढवणार आहोत व सगळ्या जिल्ह्यांना सांगून SCBC सर्टिफिकेट लवकरात लवकर सर्वांना भेटावे यासाठी सुद्धा ते प्रयत्न करणार आहेत. जेवढं शक्य होईल तेवढं जास्त आपल्या बाजूने निर्णय येत आहेत मित्रांनो. त्यामुळे वयवाढ सुद्धा होईल व फॉर्मची तारीख सुद्धा आता वाढणार आहे. अजून 15 दिवस फॉर्मची तारीख वाढू शकते. व मित्रांनो, आता साईट सुद्धा सुरळीत चालू झालेली आहे. यामध्ये आतापर्यंत काही अपडेट झालेले नाहीत, पण पुढील अपडेट झाल्यास आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकण्यात येईल. त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तसेच कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे. व मित्रांनो, तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुमचा टोकन नंबर व तुम्ही भरलेला जिल्हा आपल्याला व्हॉट्सअपवर सांगा, जेणेकरून पुढील अपडेटमध्ये त्या आपल्याला अपडेट झालेली माहिती सांगता येईल. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व मित्रांनो, पोलीस भरती करत असताना सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे मागची झालेल्या प्रश्नपत्रिका बघणे. त्यामध्ये कोणत्या प्रकारे प्रश्न आलेले आहेत, कोणत्या प्रकारे काठिण्य पातळीवर प्रश्न आलेले आहेत. मित्रांनो, यासाठीच भारतीय प्रकाशन पुणे यांनी 40,000 जम्बो नंतर आता 45,000 जम्बो एवढे प्रश्नांचे संच एक पुस्तकामध्ये एनालिसिस करून मित्रांनो एकदम सुटसुटीत प्रत्येक घटकासाठी वेगवेगळे प्रश्न, त्या घटकावर आलेले प्रश्न एकाच ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यात कोणकोणत्या भरतीमध्ये आलेले हे सर्व एकाच ठिकाणी देऊन मित्रांनो तुमच्यासाठी ते अत्यंत सोपे करून दिलेले आहे. मित्रांनो, हे पुस्तक नव्हे तर स्मार्ट बुक आहे. यामध्ये प्रत्येक क्वेश्चन, प्रत्येक चॅप्टरचे मित्रांनो तुम्हाला ज्या क्वेश्चन अवघड वाटत असेल, काही प्रॉब्लेम असेल तर त्यामध्ये QR कोड दिलेला आहे. त्यांच्या ॲपवरून तुम्ही जर QR कोड स्कॅन केला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन भेटेल. मित्रांनो, डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन सुद्धा त्यामध्ये दिलेले आहे. मित्रांनो, प्रत्येक चॅप्टरच्या शेवटी एक QR कोड आहे. त्या QR कोड स्कॅन करून तुम्ही त्या चॅप्टरवरील सर्व प्रश्न किंवा सर्व डाऊट त्या ठिकाणी सॉल्व्ह करून घेऊ शकता. मित्रांनो, हे पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत यामध्ये भारतीय प्रकाशन पुणे यांच्याकडून दिलेले आहे. मित्रांनो, जवळच्या बुक स्टोअर जाऊन लगेच त्यांना 40,000 जम्बो किंवा 45,000 जम्बो म्हणा, तुम्हाला ते पुस्तक लगेच काढून देतील. मित्रांनो, जवळच्या बुक स्टोअर जाऊन लगेच हा पुस्तक घेऊन टाका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.